जय मित्रांनो, मी पालघर पोलीस मनोहर लिकुडगे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपला अपूर्णांक हा चॅप्टर चालू आहे. अपूर्णांक चॅप्टरचे 3 भाग झालेले आहेत. आज आपण चौथा भाग पाहू. चौथ्या भागातलं पहिलं उदाहरण काय आहे पहा. मनोजच्या 304 पगाराच्या 203 पगार राजूला मिळतो. जर राजूला 1800 रुपये पगार असेल तर मनोजचा पगार किती? मनोजचा पगार आपल्याला पहिल्यांदा माहित नाही. मनोजचा पगार आपण एक्स मानला. मनोजच्या जिथं चाची चेच्या आलं तिथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. मनोजच्या किती हो? 304 पगाराच्या पुन्हा 203 पगार कुणाला भेटतो? राजूला भेटतो. बघा, मनोजचा पगार एक्स, मनोजच्या पगाराच्या 304 पगाराच्या 203 पगार राजूला मिळतो. जर राजूला किती भेटलेत? 1800 रुपये. हा पगार कुणाचा काढलाय? राजूचा काढलाय. कारण का? मनोजचा पगार एक्स मानला. मनोजच्या पगाराच्या 304 च्या 203 एवढा पगार कुणाचा? राजूचा. मग राजूचा एवढा पगार किती रुपये म्हणले हो? 1800 रुपये. तर हा एक्स कुणाचा पगार मानलाय आपण? मनोजचा पगार मानलाय. एक्स ची किंमत भेटली म्हणजे आपल्याला काय हो? मनोजचा पगार किती हे आन्सर भेटलं. बघा, हे 3 कटलं, हे बे एक बे, हे बे दोन्ही 4, एक्स गुणिले एक्स छेदात हे 2 जशास तसे बरोबर 1800. एक्स बरोबर 1800. हा 2 गुणा भागाकारातला इकडं कुठे जाईल? गुणाकारात जाईल. एक्स बरोबर 18 दोन्ही 3600. तर बघा मित्रांनो, 3600 हा पगार कुणाचा आला? मनोजचा पगार आला. मग मनोजच्या या 3600 च्या पगाराच्या किती हो? 304 च्या 203 जर 1800 आलं म्हणजे राजूचा पगार 1800 आलं तर आपलं हे 3600 उत्तर बरोबर आहे. बघा, हे 3 कटलं, बे एक बे, बे दोन्ही 4, 2 न 36 ला भागलं, निम्म झालं 1800. म्हणजे आलेलं उत्तर कसं आहे हो? बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आजचा दुसरा क्वेश्चन. श्यामजवळ काही पैसे होते. श्यामजवळ काही पैसे होते. त्यापैकी 3/5 त्यापैकी 3/5 त्याने रामला दिले. त्याने रामला दिले. तर आता त्याच्याजवळ 124 रुपये उरले. 124 रुपये उरले. तर श्याम जवळ प्रथम किती रुपये असतील? बघा, क्वेश्चन काय म्हणाला आधी समजून घ्या. श्यामजवळ काही पैसे होते. किती पैसे होते आपल्याला माहित नाही, पण काही पैसे होते. त्यापैकी 3/5 त्याने कितीला दिलेत? रामला दिलेत. तर आता त्याच्याजवळ 124 रुपये शिल्लक आहेत. त्याच्या पैशापैकी त्यानं काय केलंय? 3/5 हिस्सा रामला देऊन टाकलाय. मग रामला दिल्यावर श्यामजवळ किती रुपये उरलेत? 124 रुपये उरलेत. तर काय म्हणलंय हो? श्यामजवळ पहिल्यांदा किती रुपये असतील आपल्याला काढायचंय. श्यामनं काय केले हो? एक्स रुपये होते. या एक्स पैकी काय केले? 3/5 रुपये कुणाला दिलेत हो? रामला दिलेत. रामला. मग 3/5 म्हणजे काय? बघा, आपला जर 100 मार्काचा पेपर असेल आणि वरी जर 80 लिहिले असेल तर काय हो? 100 पैकी 80 मार्क पडले आपलं ग्रेड. पेपर एकूण कितीचा होता? 100 मार्काचा. 100 पैकी किती पडले आपल्याला? 80 पडले. मग उरले किती हो? 20 छेदामध्ये 100 उरले. 80 गेले म्हणजे 100 पैकी उरले किती? 20. तसेच हे 5 भाग होते. सगळे किती? 5 भाग होते. 5 पैकी 3 भाग त्यानं कुणाला दिले? रामला दिले श्यामनं. उरले किती? 2 भाग. 5 पैकी किती उरले? 2 भाग उरलेत. मग 5 पैकी 2 भाग उरले तर एकूण त्याच्याजवळ किती? 124 रुपये उरले. तर बघा, श्यामनं रामला 3/5. बघा, श्यामनं काय केलंय? त्याच्याजवळ पैसे जेवढे आहेत त्याच्यापैकी 3/5 हिस्सा त्यानं रामला दिले. रामला दिल्यावर त्याच्यावर उरलेत किती? 124 रुपये उरलेत. मग 5 पैकी 3 हिस्से दिले तर 5 पैकी 2 हिस्से उरलेत. बरोबर, 5 पैकी 2 हिस्से उरलेत म्हणजेच किती हो? 124 रुपये उरलेत. मग बघा, श्यामजवळ एक्स रुपये होते. एक्स पैकी 3/5 दिले. उरले किती हो? उरलेले 2/5. उरलेले पैसे किती? 124 रुपये. एक्स बरोबर 124 हा 5
भागाकारातला गुणाकारात, हा वरचा 2 खाली, 2 न बेसकम 12 बे दोन्ही 4, x बरोबर 62 गुणिले 5 म्हणजे 5 दोन्ही 10 ला 0, हातचा आला 1, 6 5 30 आणि 1 31, एकूण किती रुपये होते हो? त्याच्याजवळ 310 रुपये होते. कुणाजवळ? श्यामजवळ पहिल्यांदा किती रुपये होते? 310 रुपये. तुम्हाला समजलं का? समजलं नसेल तर बघा, पहिल्यांदा श्यामजवळ किती रुपये होते? x रुपये होते, बरोबर. श्यामजवळ x रुपये होते. x रुपयाच्या किती हो? 3/5 म्हणजे 3x छेदात 5 त्यानं काय केले? x होते. x रुपयामधून 3x छेदात 5 रुपये कुणाला देऊन टाकले? रामला दिले. उरले किती? 124 रुपये. मग असं सुद्धा करू शकता, x मधून वजा किती काढून टाकले? हे रामला दिलेले 3x 5 काढून टाकले. उरले किती? 124 रुपये उरले. या x मधून 3x छेदात 5 काढून टाकले म्हणजे कुणाला? रामला दिले. उरले किती? 124 रुपये. मग x ची किंमत भेटली म्हणजे आपल्याकडे काय हो? श्यामला पहिल्यांदा किती रुपये असतील? भेटतील बघा. 5 गुणिले x 5x वजा 3x छेदात 5 जशास तसे बरोबर 124. मग बघा, 5x मधून 3x गेलं, उरलं काय हो? 2x छेदातले 5 जशास तसे हे 124 आणि काय हो? 2x बरोबर 124. हा खालचा 5 कुठं जाणार? बाजू बदलली की वरी जाणार. x बरोबर 124 गुणिले 5 आणि हे 2 कुठे येणार? खाली येणार. आता मग बेसकम 12 बे दोन्ही 4, x बरोबर 62 गुणिले 5 किती होते हो? 130 रुपये. 5 2 10 ला 0, हाताला 1, 6 5 30 आणि 1 31, सॉरी 310 रुपये. किती होणार? 310 रुपये होणार. समजलं तुम्हाला? हे एकदम सोपं आहे बघा, काहीच नाही. काय करायचंय आपल्याला? परत एकदा बघा, x श्यामजवळ x रुपये होते. x पैकी त्यानं 3/5 रुपये कुणाला देऊन टाकलेत? रामला दिलेत. म्हणजे 5 रुपये होते. त्याच्याकडे किती होते? मुळात 5 रुपये होते. आपण काय करतो? 100 मार्काचा पेपर मास्तर वरी 80 लिहितो म्हणजे काय करते? आपल्याला 100 पैकी 80. मग इथं ह्याला असंच म्हणायचे, 5 भाग होते, 5 पैकी 3 भाग देऊन टाकले. उरलेत किती? आता 5 पैकी 2 भाग उरलेत. मग त्याला म्हणायचे उरलेले हे 2 भाग म्हणजे 124 रुपये आहेत. तर 5 भाग म्हणजे किती रुपये? करा कॅल्क्युलेशन. तिरकस गुणाकार. x गुणिले 2 बरोबर 5 गुणिले 124. x बरोबर 5 गुणिले 124 भागिले 2. 2 ने 124 ला 62 भाग आणि 62 गुणिले 5 किती होता? तो 310 रुपये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अशी संख्या सांगा. अशी संख्या सांगा. अशी संख्या सांगा जिचा 1/6 भाग 1/9 भागापेक्षा 1/9 भागापेक्षा 100 ने मोठा आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणले हो? अशी संख्या सांगा जिचा 1/6 भाग 1/9 भागापेक्षा कितीने मोठा आहे? 100 ने मोठा आहे. तर काय म्हणले हो? अशी संख्या सांगा. ती संख्या माहित नाही. x चा 1/6 भाग, x चा 1/6 भाग हा 1/9 भागापेक्षा, हा या x च्याच 1/9 भागापेक्षा कितीने मोठा आहे? 100 न. म्हणजे दोन्हीतला फरक कितीचा आहे? 100 न. या 1/9 पेक्षा 1/6 कितीने मोठा आहे? म्हणजे 100 न मोठा. म्हणजे दोन्हीची वजाबाकी किती? 100. ती संख्या माहित नाही, आपण काय केली? x घेतली. म्हणजे काय झालं? x छेदात x गुणिले 1 x वजा x गुणिले 1 x छेदात 9 बरोबर किती? 100. हा मग करा आता तिरकस गुणाकार, किंवा तुम्हाला जर वाटलं की लसावी काढावं तर लसावी काढून घ्या. मी तिरकस गुणाकार करतो. 9 1 9 वजा 6 1 6 आणि खाली साइन 54 बरोबर किती हो? 100. 9x मधून 6x गेले, किती उरतात? 3x. हा 100 हे छेदातले बाजू बदललं, 54 कुठे गेले? अंशात गेले. आता बघा हा x जशास तसा बरोबर हे 100 गुणिले हे 54 भागिले हा 3 वरचा म्हणजे गुणाकारातला कुठे येईल? खाली येईल.
तीन एक तीन, 3 8 24, x बरोबर किती हो 1800. किती आलं तुमचं उत्तर 1800 आलं. 1800 बघा उत्तर तुमचं 1800 आलं. म्हणजे ती संख्या कोणती 1800. 1800चा 1/6 भाग वजा 1800चा 1/9 भाग यांची वजाबाकी किती आली पाहिजे 100 आली पाहिजे. बघा साइन त्रिक 18 आहे 300 वजा 9 दोन्ही 18 आहे 200. 300 मधून 200 गेलं उत्तर काय आलं तुमचं 100 आलं. ऑप्शन मधून बी काढता येते असं. मी आता दुसरी स्टेप काढून दाखवली तसं. चला पुढचा क्वेश्चन. एका मुलाला एका अपूर्णांकाला एका मुलाला एका अपूर्णांकाला 3/4 ने गुणावया सांगितले. त्याने चुकीने 3/4 ने भाग दिला. त्यामुळे आलेले उत्तर 35/81 ने जास्त होते. तर तो अपूर्णांक कोणता. समजा तो अपूर्णांक काय हो x. बघा या x या अपूर्णांकाला 3/4 न काय करायचं होतं बघा 3/4 न गुणायचं होतं. परंतु त्यानं काय केलं 3/4 न भागलं. या अपूर्णांकाला 3/4 न गुणायचं होतं परंतु याला 3/4 न काय केलं भागलं. आणि भागल्यावर काय झालं उत्तर चुकून 35/81 न जास्त आलं. म्हणजे 3/4 न जर गुणलं असतं तर 35/81 न कमी आलं असतं. पण 3/4 न काय केलं भाग दिला म्हणून काय केलं 35/81 उत्तर जास्त आलं. म्हणजे भागलं त्यावेळेस हा अपूर्णांक काय झाला मोठा झाला. मग बघा या x ला चुकून काय केलंय तर 3/4 न भागले चुकून. बघा मी असं लिहितो मांडणी करतो. x ला इकडे लिहितो बघा या x ला चुकून त्यानं काय केलंय भागले. कशानं 3/4 न भागले. आणि खरं उत्तर काय करायचं होतं या x ला 3/4 न गुणायचं होतं. पण 3/4 न गुणण्याच्या ऐवजी त्यानं भागलं तेव्हा काय आलं उत्तर 35/81 न जास्त आलं. म्हणजे या दोन्हीतला फरक किती हो 35/81 दोन्हीतला फरक समजला. मग दोन्हीतला फरक 35/81 मी काय केलं दोन्हीची वजाबाकी केली आणि दोन्हीतला फरक म्हणजे दोन्हीचं उत्तर तेवढं म्हणून बरोबर 35/81 केलं. आता बघा या x चं मी काय केलं या भागाकाराचं गुणाकार केलं. भागाकाराचं गुणाकार केल्यावर पुढचा अपूर्णांक काय होतो व्यस्त होतो. म्हणजे 3/4 चा 4/3 होतो वजा x गुणिले 3/4 बरोबर 35/81. आता x गुणिले 4 4x छेदात 3 x गुणिले 3 3x छेदात 4 बरोबर 35/81. आता कॅल्क्युलेशन करा. मी इथं कॅल्क्युलेशन करतो बघा हे मोडतो हा जरासा. बघा काय केलं मी आता या वजाबाकी असल्याने तिरकस गुणाकार 4 चौक 16x वजा 3 त्रिक 9x भागिले या दोन्हीचा गुणाकार 4 त्रिकम 12 बरोबर 35/81. 16 मधून 9 गेले किती उरता तो 7x छेदात 12 बरोबर 35/81. हा x कॉन्स्टंट जशास तसा आहे 35 छेदामध्ये 81. हा 12 खाली आहे छेदात इकडं काय होईल गुणाकारामध्ये जाईल पण कशात जाईल अंशात. हा 7 इकडं गुणाकारात आहेत अंशात. इकडं खाली काय होतील वरचे इकडं गुणाकारात कसे जातील खाली जातील. बघा
बाजू बदललं की त्यांची जागा बदलली. इकडं 12 छेदात आहे, इकडं 12 कुठे गेला अंशात गेला, इकडं 7 कुठे आहे अंशात आहे, इकडं 7 कुठे गेला छेदात. आता कॅल्क्युलेशन करा. 7 5 35. मग बघा 3 चोक 12, 3 दोन्ही 6, 3 7 21. उरलं काय? x बरोबर हे 5 चोक 20 छेदामध्ये किती हो 27. म्हणजे तो अपूर्णांक x बरोबर किती आला 20 छेदात 27. मग बघा तो अपूर्णांक आपला काय आला 20 छेदामध्ये 27 आला. काय केलं तर या 20 छेदात 27 ला 3 गुणिले 4 न बघा 3 गुणिले 3/4 न गुणायचं होतं, पण चुकून त्यानं काय केलं या 20 छेदात 27 ला भागलं. कशानं? 3/4 नच भागलं. तर उत्तर किती आलं तर 35 छेदात 81. मग उत्तर हेच आलं पाहिजे तर आपलं बरोबर. मग बघा 20 छेदात 27 या भागिलेचं गुणिले केलं 4/3. 20 इकडे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून घेतलो. 4 पंचे 20, 3 9 27 म्हणजे 5 छेदात 9 आलं. आता इकडे बघू 20 चोक 80, 27 त्रिक 81 वजा 5 छेदात 9. बघा 9 आठम 72, 720 वजा 5 1 5, 8 पंचे 40, 405 भागिले 9 1 9, 9 आठम 72. त्याच्यानंतर बघा 720 मधून 405 गेले म्हणजे या 700 मधून 400 गेले 300 आणि 20 मधून 5 गेले 15 म्हणजे किती 315 भागिले 729. बघा 10 मधून 5 गेले 5, 1 मधून 0 गेला 1, 7 मधून 4 गेले 3. आता या 315 छेदात 729 लहान स्वरूपामध्ये आणायचं. तर लहान स्वरूपामध्ये आणताना याची काटछाट करताना भाग कशानं जाते बघायचं. मग इथं 35 छेदात 81 आलंय म्हणजे पहिल्यांदा 3 चा भाग गेला. बघा 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 उरले 4, 9 5 45, 9 आठम 72, 9 आठम 72 आणि 9 1 9 आलं का 35 छेदात 81. म्हणजे आपलं उत्तर काय हो अगदी बरोबर आहे. चार पूर्णांक 5/6 मध्ये किती मिळविले असता 5.2/9 होतील. 4.5/6 मध्ये x मिळविले असता 5.2/9 होतील. बघा 4.5/6 मध्ये किती मिळविले असता 5.2/9 होतील. तर किती मिळविले असता म्हणजे म्हणून मी काय केलं x मिळविले असता. आता sin चूक 24 आणि 5 29 छेदात 6 अधिक x बरोबर 9 5 45 आणि 2 47 छेदात 9. x बरोबर हे 47 छेदात 9 29 छेदात 6. बाजू बदललं काय झालं प्लसचं मायनस झालं. तुम्ही म्हणताल सर हा 6 वरी घ्या आणि हे 29 खाली घ्या. तुम्हीच म्हणला होता की अंश आणि छेद बाजू बदलले की आदला बदली होते. पण कधी गुणाकार आणि भागाकारामध्ये होते. बेरीज आणि वजाबाकीमध्ये आधी बेरीज आणि वजाबाकीची क्रिया करावी लागते. मग इथं बेरजेत चिन्ह आहे म्हणजे याच्या समोर बेरजेत चिन्ह आहे. बाजू बदललं अपूर्णांक कसा होणार डायरेक्ट मायनस मध्ये जाणार. आता x बरोबर 9 आणि 6 चा लसावी किती हो 18. मग 9 न 18 ला कितीचा भाग जातो 2 चा. 47 ची दुप्पट किती होते मग 96. sin त्रिक 18, 29 त्रिक किती होते मग 9 त्रिक 27 ला 7 8 3 2 6 2 8. मग 96 मधून हे 87 गेले किती हो सॉरी 47 दोन्ही 94 होते. 9 दोन्ही 18, 2 न किती 47 ला 2 न गुणा मग 7 दोन्ही 14 ला 4 हाचाला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. मग 94 मधून 87 गेले किती उरले हो 7 उरले भागिले 18. उत्तर काय आलं 7 छेदामध्ये 18 आलं. मग हे काय म्हणाले बघा मी ह्याचं तुम्हाला 4.5/6 मध्ये किती मिळवायचे 7/18 मिळविल्यावर उत्तर आपलं काय आलं पाहिजे 5.2/9 येते का बघू.
साइन चौक 24 आणि 5 29 छेदात 6 अधिक 7 छेद 18. 6 आणि 18 चा लसावी 18. 29 त्रिक 87 अधिक 18 एक 18 म्हणजे 7 एक 7. 7 आणि 7 14 ला 4 हातचा आला 1. 94 भागिले 18. मग 94 चं निम्म करा, 2 2 काटून घ्या. बे चौक 8 बे 37 14 आणि बे 9 18. तर 9 पाच्या बघा 9 पाच्या 45. बाकी उरलेली 2 डोक्यावर टुवा छेदातला 9 जशास तसा 5.2/9 उत्तर आलं. म्हणजे आपलं 7 छेदात 18 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. पाच छेदात 4 अधिक 4च्या छेदात 5 वजा x बरोबर 0. 5 छेदात 4 अधिक 4 छेदात 5 वजा x बरोबर 0. तर x बरोबर किती म्हणले बघा. मग काय करा, 5 5 25 4 चौक अधिक 16 हे 5 चौक 20 बरोबर हे मायनस x बाजू बदलला काय झाला प्लस x झाला. मग 25 आणि 16 यांचं कॅल्क्युलेशन करा. 5 आणि 6 11 20 10 30 40 41 छेदात 20. x ची किंमत काय आली 41 छेदामध्ये 20 आली. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सात छेदात 10 वजा 3 छेदात 8 चे मूल्य काढा. म्हणून चे मूल्य काढा. बघा चे मूल्य काढा. मग काय केलं 7 ती 8 ती 56 वजा 10 त्रिक 30 आणि हे 10 8 80. 56 मधून 30 गेले 26 छेदात 80. याचं निम्म करा, याचं 13 येते, याचं 40 येते. उत्तर काय आलं 13 छेदात 40. पण आपल्याला काय करायचं सांगितलंय याचं मूल्य काढा म्हणले. मग मूल्य काढा म्हणजे ऑप्शन मध्ये 13 छेदात 40 याचं मूल्य 7 छेद 10 वजा 3 छेद 8 चं मूल्य किती 13 छेदात 40. बघा मग 13 छेदात 40 जर दिलं नसेल तर त्याचा पुढे भागाकार करायचा. कसा करायचा 0.0000 कटला 4 त्रिकम 12 उरला 1 0 4 2 8 2 उरले 4 पंचे 30 0.325. काय उत्तर हो 0.325. एक छेदात 2 व 1 छेदात 3 यांच्या दरम्यान असलेला खालीलपैकी अपूर्णांक कोणता. बघा 1/2 व 1/3 यांच्या दरम्यान असलेला खालीलपैकी अपूर्णांक कोणता म्हणले. अपूर्णांक दिले 7/12 1/4 5 छेदात 12 9 छेदात 12. बघा मग 1/2 व 1/3 यांच्या दरम्यान. मग तुम्हाला पहिल्यांदा 1/2 आणि 1/3 यांच्या दरम्यान काढायचं. तर 1/2 म्हणजे काय हो 0.50 म्हणजे 0.5 आणि 1/3 म्हणजे काय तर 0.333 म्हणजे 0.33. मग मला सांगा मी याचा भागाकारच केला 3 एकला भाग जात नाही म्हणून 0 दिला 3 त्रिक 9 3 त्रिक 9 0.50 ते 0.33 मधला अपूर्णांक याच्यापैकी कोणता आहे म्हणाले. मग बघा 1/4 म्हणजे काय होतंय 0.25 होतंय बरोबर. 1/4 4 पैकी एक भाग 4 भाग म्हणजे 100 भाग. तर एक भाग कितीचा 25चा हे कटलं बरोबर. इथं बघा 3 1 3 3 चौक 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 3/4 येते म्हणजे 0.75. हे सुद्धा कटलं म्हणजे 2 कटून गेले. आता उरले हे 2च. हे 2 उरले तर आधी बघू 7 छेदात 12 म्हणजे 0. इथं 0 दिलं 12 पंचे 60 उरले किती 10 0 12 7 84 12 8 96 12 8 96 0.58 ही बी पुढे चालाय म्हणजे उत्तर काय येईल 5/12 येईल. बघू तरी बी 5/12 0.0 दिला इथं 12 चौक 48 उरले 2 12 1 12 12 दोन्ही 24 म्हणजे 12 1 12 0.41 आले. 0.41 या 33च्या पुढे आणि 50च्या मागे म्हणजे दरम्यान याला की नाही. मग उत्तर तुमचं कोणतं 5/12.
हे प्रश्न पडतो दरम्यानचा, खूप वेळेस पोलीस भरतीला, तलाठी, ग्रामसेवकला पडलेला आहे. एक छेद 12 गुणिले 1/8 गुणिले 360 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा काय करायचंय, या 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 30 छेदामध्ये काय आलं 8 आलं. 30 छेदात 8चं 30चं निम्म 15 8चं निम्म 4 4 त्रिकोण 12 दशांश दिला उरले किती हो 3 4 7 28 उरले 2 4 25 3.75 किती आलं उत्तर 3.75. चला नेक्स्ट क्वेश्चन. 1.25 गुणिले 25 गुणिले 2 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा दशांश चिन्ह ज्या उदाहरणामध्ये आलं, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं आणि काय करायचं सरळ सरळ गुणाकार करायचा. मग सरळ सरळ गुणाकार करायचा. आता मी काय करतो 1.25 आणि या 2चा गुणाकार केला पहिल्यांदा. तर बघा या 1.25 ची दुप्पट काय होते 1.25 ची दुप्पट 1 ची दुप्पट 2 25 ची दुप्पट 50 बरोबर. मग दशांश चिन्ह 2 स्थळाचे आहे तर 2 स्थळाच्या नंतर मी या दोन्हीचा गुणाकार केला. बघा आधी या दोन्हीचा काय आला 5 दोन्ही 10 ला 0 हाचा आला 1 2 दोन्ही 4 आणि 1 5 आणि 2 1 2 2 स्थळाच्या नंतर दशांश चिन्ह आहे देऊन टाका गुणिले हे 25. मग हा 0 ला किंमत नसते, पुढे किती 0 लिहिले मागे किती 0 लिहिले किंवा मग काय 2.5 आणि 25. मग दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा 625 लिहून टाका. 625 लिहून टाका. इथं या शून्याला जरी किंमत नसली 1 2 स्थळानंतर दशांश चिन्ह होतं. मग आता बघा एका स्थळानंतर या शून्याला पुढच्या किंमत नसते, एका स्थळानंतर दशांश चिन्ह, एका स्थळानंतर मी दशांश चिन्ह दिलं, उत्तर काय आलं 62.5. याच्या पुढे बघा 2.5 च्या पुढे किती बी एवढे शून्य लिहिले तर या शून्याला दशांशच्या नंतरच्या अंकाला किंमत असते, दशांशच्या नंतर शून्याला किंमत नसते किंवा इकडे जर शून्य लिहिले तर त्याला किंमत नसते. मग तुम्ही म्हणताल मास्तर 2.5 शून्य आहे 1 2 स्थळानंतर दशांश चिन्ह द्या 6.25 करा, नाही बेटा मग तुझं उत्तर चुकते. या शून्याला किंमत नसते किंवा इकडे लिहिलेल्या शून्याला किंमत नसते. हा बघा क्वेश्चन काय 45 चा 1/18 अधिक 50 चा 60% चा 200% अधिक 0.3 गुणिले 180. काय करायचं 45 चा म्हणजे गुणाकारात चिन्ह द्यायचं 1/18 अधिक 50 चा म्हणजे 50 गुणिले 60% चिन्ह काढायचं आणि छेदात 100 घ्यायचे. चा म्हणजे गुणिले पुन्हा हे 200% चिन्ह काढायचं छेदात 100 घ्यायचे अधिक 0.3 गुणिले 180. आता चाची चेचाचं झालं. आता मग बेरीज आणि गुणाकार हे दोनच क्रिया करायच्यात आपल्याला. तर अगोदर कंचे भागू बेवनुसार अगोदर गुणाकार करायचा आहे. तर मग मी गुणाकार करून घेतो. हे 0 0 0 0 कट झालं, हे 2 0 हे 2 0 कट झालं. आता बघा 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 9 चौक 36 9 5 45 म्हणजे काय 5/2 अधिक हे काय हो 5 30 आणि हे 2 30 दोन्ही 60 अधिक 0.3 गुणिले 18 म्हणजे 18 त्रिक 54 म्हणजे 0 दशांश तसे एकाच स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, एकाच स्थळानंतर दशांश चिन्ह म्हणजे किती येते याचं उत्तर 18 त्रिक 54. हे 0 उडून गेला आणि एका स्थळानंतरचं दशांश चिन्ह उडून गेलं. आता उरलं काय 5/2 अधिक हे 60 50 110 आणि हे 4 104. या 104 च्या खाली कशात चिन्ह नाही म्हणजे 1 असतोच. आता तिरकस गुणाकार करा 5 1 5 अधिक 104 दोन्ही 104 दोन्ही किती होतो 208 भागिले 2 जशास तसा. आता काय करायचं या 208 मध्ये 5 मिळवायचे 213 भागिले 2 मग काय येते उत्तर बे 1 बे बे पंचे बे 1 बे बेंदाई 20 एक उरला 13 झाले बे सकम 12 दशांश चिन्ह दिलं बे पंचे 10. उत्तर काय आलं तुमचं बेंदाई 20. एक मिनिट हा कुठं चुकलंय का बघू दे आपलं 45 गुणिले 1/18 अधिक 50 चा 60% गुणिले 200 चा 100% गुणिले 0.3 चा
180. कॅल्क्युलेशन केलं, 9 5 45, 9 2 18, 5 6 30, 30 2 60 अधिक 18 3 54 बरोबर आहे. मग 6 आणि 5 11 होते, सॉरी हा इथं चुकले. 114 इथून बघू आपण. 114 ची दुप्पट किती हो? 114 ची दुप्पट तिरकस गुणाकार 5 1 5. 114 ची दुप्पट 228. 100 ची दुप्पट 214 ची दुप्पट 28. 228. आता हे कॅल्क्युलेशन वर आहे. 228 आणि 5 200 किती होणार? 33 होणार. 28 आणि 5 33 भागिले 2. आता कॅल्क्युलेशन करा. बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला. बे सकम 12, 1 उरलं, दशांश दिलं, 0 घेतला, बे 5 10. तुमचं उत्तर काय आलं? 116.5 आला. इथं आपली बेरीज चुकली होती. मी 114 करायची 104 केली होती, सॉरी हा. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. आणि अशा उदाहरणामध्ये बेरीज वजाबाकी चुकते न उत्तर चुकते. सोपच चुकत असते परीक्षेमध्ये, अवघड कधी चुकत नसते. आता माझं जसं नजर चुकीनं चुकलं तसं, त्याच्यामुळं नजर खूप महत्वाची आहे. सगळा नजरेचा खेळ आहे हा. बघू पुढचं उदाहरण आता. तीन 3.75 अधिक 5.25 वजा 3.50 अधिक 4.25 वजा 2.75 बरोबर क्वेश्चन मार्क. बरोबर. मग बघा काय करायची, आधी बेरीज ज्याच्या पुढे दिल्या त्याची बेरीज करून घेऊ. 5 आणि 3 8. बघा याची बेरीज याची बेरीज याची बेरीज, मी बेरीज करून घेतो, वजा करून घेतो, मग बेरीज वजा बाकी एकदाच करून. हे बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती? 12. हे 12, हे 75 आणि हे 25 म्हणजे 100. एक वाढला किती झाले? 13. 13 दशांश किती आलं? 25 आलं. हे 25 वजा हे 3 आणि 2 5, हे 7 आणि हे 100च्या वरीच आलंय. 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि उरले किती? 25. 6.25. मग 0.25 0 13 मधून 6 गेले, उत्तर काय येतं? 7 येतं याचं. बघा मी कसं केलं. उभी मांडणी करायची. 3.75 अधिक हे 5.25 हे अधिक 4.25. हे वजा आहे, ते या वजाची बेरीज करायची. 3.50 आणि हे वजा 2.75. बघा 5 2 10, 5 3 15 ला 5 हाताला 1, 7 आणि 3 10 आणि 2 12 ला 2 हाताला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि हे 5 13. 13.25 आणि मी घेतलंय 13.25 वजा हे काय आलं? 5 7 आणि 5 12 ला 2 हाताला 1, 3 आणि 2 5 आणि हातचा 1 6. पण कसं? वजा 6.25. मग या 13.25 मधून वजा किती काढायचे? 6.25. 25 मधून 25 गेले, हे चिन्ह जसे असतं तसं. 13 मधून 6 गेले, 7.00 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 7 आलं. कळालं तुम्हाला? बघा क्वेश्चन काय? 90 म्हणजे गुणिले 15% म्हणजे छेदात 100 वजा 15/25 अधिक 0.75. काय करायचं? 0 0 कटला. 5 त्रिक 15, 5 2 10 आलं काय? 9 त्रिक 27 छेदात 2 वजा. इथं बघा ह्याचं लहान रूपांतर करायचं. 5 त्रिक 15 आणि 5 5 25 अधिक 0.75. मग काय करायचं? 2 न 27 ला हे तिरकस गुणाकार करण्यापेक्षा हे सोपं आहे. बघा 2 न 27 ला भागायचं म्हणजे 27 निम्म काय येते? 13.5 येते. मग वजा या 5 न 3 ला भाग जात नाही, 0 द्या, दशांश द्या, इथे 0 घ्या. 5 30 अधिक 0.75. आता काय करायचे आपल्याला? 13.5. बघा 13.5 आणि अधिक किती दिले? 0.75 दिले. यांची बेरीज करा. 5 7 आणि 5 12 ला 2 हाताला 1, 14.25 आली यांची बेरीज. मग मी इथं लिहिली 14.25 वजा याच्यातून काय काढायचे? 0.6. याच्यातून 0.6 काढून टाका. 5 2 मधून 6 जात नाही, इथला एक हातचा इथं घ्या. 12 मधून 6 गेले 6, इथं उरला 3, इथं उरला 1. काय आलं उत्तर? 13.65 आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. मी माझ्या बचतीचा
3/5 भाग, 3/5 भाग खर्च केला, तरीही माझ्याकडे 2000 रुपये, माझ्याकडे 2000 रुपये शिल्लक राहिले, 2000 रुपये शिल्लक राहिले, तर माझ्याकडे किती रुपये बचत होती? बघा, मी माझ्या बचतीचा 3/5 भाग खर्च केला, म्हणजे बचत x आहे, x पैकी 3/5 भाग खर्च केला, म्हणजे 5 पैकी 3 भाग खर्च केले, तर उरले किती हो? 2/5 भाग उरले, तरी माझ्याकडे 2000 रुपये शिल्लक राहिलेत, म्हणजे या x च्या 2/5 भाग म्हणजे हा शिल्लक भाग किती आहे हो? 2000 रुपये. करा कॅल्क्युलेशन. x बरोबर आहे 2000 गुणिले हा 5 वरी नेला, हा 2 खाली आणला, 2 ने याला भागलं 1 आणि 1 गुणिले 5 म्हणजे 5 1 5, किती रुपये हो? माझ्याकडे 5000 रुपये होते. बघा, 5000 रुपयाचा मी 3/5 खर्च केला, तर माझ्याकडे किती शिल्लक पाहिजेत? 2000 शिल्लक पाहिजेत. बघा, 5 1 5 कटला, किती? 5 1 5 कटला, 3 1 3, हे 3000 रुपये मी खर्च केलेले, उरले किती मग? 2000. बघा, हे 2000 रुपये शिल्लक. हे जर समजलं नसेल तर असं करायचं. बघा, किती हो? एकूण 3/5 भाग खर्च केलाय, मग 5 पैकी 3 भाग खर्च केले, तर 5 पैकी किती भाग उरलेत? 2 भाग उरलेत. किती? 2000 रुपये. 2 भाग म्हणजे 2000, पूर्ण म्हणजे बचत किती होती? 5 होते. 5 भाग म्हणजे किती? करा तिरकस गुणाकार. 5 गुणिले 2000, हे 2 गुणिले x, मग हा 2 इकडला गुणाकारला इकडे आणला, हे 2 1 2 आणि 5 1 5, किती रुपये हो? म्हणजे एकूण बचत 5000 रुपये होती. हे जरी समजलं नाही तर पुढचं काय हो? माझ्या बचत किती होती? x होती. x पैकी किती? 3/5 भाग खर्च केलाय, म्हणजे मी या x च्या 3/5 भाग म्हणजे 3x/5 भाग खर्च केलाय, म्हणजे वजा 3x/5 खर्च केला. खर्च करून उरलेले किती मग? 2000 रुपये. 5 गुणिले x, 5x वजा हे 3x छेदामध्ये 5 बरोबर हे 2000 रुपये. 5x मधून 3x गेले, उरले किती? 2x, हे 2000, हे गुणिले 5 इकडे गेले, म्हणजे इकडले 5 काय हो? छेदातले 5 अंशात गेले. x बरोबर हे 2000 गुणिले हे 5, हे गुणाकारातले 2 पुन्हा भागाकारात आले, 2 1 2, x बरोबर 5 1 5, किती उरले हो? 5000 रुपये उरले. 5000. माझी बचत किती होती मग? 5000 रुपये होती. चला मित्रांनो, आज आपण इथे थांबू. अपूर्णांक चॅप्टरचा शेवटचा भाग म्हणजे भाग 5 अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त बेरीज वजाबाकीच आहे, पण कशाची? दशांश अपूर्णांकाची, आवृत्ती दशांश अपूर्णांकाची. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा अपूर्णांक, आणि याचा शेवटचा भाग तुम्ही भाग 5वा नक्की बघा. जय हिंद. आपण इथे थांबू.